ठाणे महानगरपालिकेच्या नव्या अद्ययावत इमारतीसाठी रेमंड कंपनीच्या सुविधा भूखंडाचा उपयोग करण्याच्या संदर्भात आमदार प्रताप सरनाईक यांनी ठाणे महानगरपालिका आयुक्त सौरभ राव यांना पत्राद्वारे विनंती केली आहे। 2017 माजी आयुक्त संजीव जयस्वाल यांच्या कार्यकाळात सुरू झालेल्या प्रस्तावाचा उहापोह करताना सरनाईक यांनी म्हटलं आहे की रेमंड कंपनीनं हा भूखंड महानगरपालिकेला हस्तांतरित करून बांधकामाच्या खर्चाची बचत करावी। रेमंड कंपनीनं औद्योगिक क्षेत्रातून रहिवासी क्षेत्रात रूपांतर करताना महानगरपालिकेच्या सुविधा भूखंडाचे नकाशे मंजुरीसाठी सादर केले होते। त्यावेळी ओळा माजुळा विधानसभा मतदारसंघातील आमदार प्रताप सरनाईक यांनी रेमंड कंपनीच्या व्यवस्थापनाला विनंती केली होती की या भूखंडावर महानगरपालिकेची नवीन इमारत बांधून द्यावी। सध्या रेमंड कंपनीच्या व्यवस्थापनानं रिवाइज प्लान सादर करून रस्त्यालगत असलेल्या सुविधा भूखंडाऐवजी दुसरा भूखंड हस्तांतरित केला असल्याची माहिती मिळते। तसंच या इमारतीच्या बांधकामाचा खर्च राज्य शासनाच्या अनुदानातून होणार असल्यानं सरनाईक यांनी या प्रकरणात स्वतः लक्ष घालून रेमंड कंपनीशी चर्चा करून कन्स्ट्रक्शन TDRच्या माध्यमातून इमारत बांधण्याची विनंती आयुक्तांना केली आहे। आमदार प्रताप सरनाईक यांनी ठाणे शहराच्या जडणघडणीत 30 वर्षाहून अधिक काळ योगदान दिलं असून त्यांनी महानगरपालिकेच्या मालमत्तांना कन्स्ट्रक्शन TDRच्या माध्यमातून विकसित करून दिले। त्यामुळे रेमंड कंपनीने दिलेलं कन्स्ट्रक्शन TDRच्या माध्यमातून ही इमारत बांधून देणं आवश्यक असल्याचं त्यांनी आपल्या पत्रात नमूद केले। ठाण्यातील विश्वास गतिमंद केंद्रातील बनवलेल्या आकर्षक अशा राख्या यंदा जवानांसाठी पाठवल्या जाणार असून ही मुलं सध्या राख्या बनवण्यात व्यस्त आहेत। विश्वास चॅरिटेबल ट्रस्ट संचालित विश्वास गतिमंद मुलांसाठी केंद्र घंटाळी प्रबोधिनी संस्थेच्या सहकार्यानं सुरू करण्यात आले। या ठिकाणी 18 वर्षांवरील प्रतिबंध मुलांना तसंच त्यांचे कार्यक्षम करण्यासाठी व्यवसायपूर्ण प्रशिक्षण दिलं जात आहे। वर्षभर विविध प्रकारचे उपक्रम या ठिकाणी सुरू असतात। रक्षाबंधन अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपले, अशातच ही विशेष मुलं राखं बनवण्यात व्यस्त आहेत। मणी, मोती, गोंडे, लेस, रिबीन आणि फुलं यांचा वापर करून आकर्षक अशा राख्या इथे बनवण्यात आल्या आहेत। मार्गदर्शक वीणा क्षीरसागर आणि मीना डोके या मुलांना राखे बनवण्याचं मार्गदर्शन करत आहेत। 700हून अधिक राख्या येथे तयार करण्यात आल्या आहेत। जशी ऑर्डर येईल तशा राख्या बनवल्या जाणार आहेत। विशेष म्हणजे या राख्या प्रदर्शनात ठेवण्यात येणार आहेत। पालघर येथील उषावती शेट्टी यांनी जवानांसाठी 500 राख्यांची ऑर्डर दिली आहे। त्याचबरोबर ज्ञानसाधना महाविद्यालय आणि मित्तल सोसायटी येथून देखील या राख्यांची मागणी असल्याची माहिती विश्वास गतिमंद केंद्राच्या जोशना प्रधान यांनी दिली आहे। नमस्कार, मी वीणा क्षीरसागर। मी इथं स्पेशल एज्युकेटर म्हणजे मुलांना व्होकेशनल रिहॅबिलिटेशन म्हणून मी काम करते। यंदाच्या रक्षाबंधनानिमित्त मुलांनी राख्या बनवायला ऑलरेडी सुरुवात केलेली आहे। आतापर्यंत जवळजवळ 500 राख्या सेल झाल्या आहेत आणि जवळजवळ 300 ते 400 राख्यांची ऑर्डर अशी आलेली आहे की एक आमचे हितचिंतक आहे ते त्या मुलांकडनं खरेदी करून सैनिकांना त्या राख्या पाठवतात। आणि अजून एक अशी एक व्यवस्था गेली 10 वर्ष असं काम करतात की त्यांच्या दरवर्षी 500ची ऑर्डर असते, 500 राख्यांची ऑर्डर असते। त्या मुलांकडनं विकत घेतात आणि ते आश्रमात विविध त्या आदिवासी भागात वगैरे नेऊन त्या शाळांमध्ये वगैरे नेऊन बांधतात। याच्या मागे त्यांचा उद्देश असा असतो की ह्या मुलांच्याकडनं पण त्यांना काम मिळावं, ह्या मुलांच्या हातांना काम मिळावं आणि त्यांना थोडंफार हातभार लावावं म्हणून असं। आणि आम्ही असा हा उपक्रम गेली 25 वर्ष हा मुलांसाठी करतोय। दरवर्षी राख्यांची मागणी वाढतच चालली आहे। दरवर्षी प्रमाणे म्हणजे 1000-2000 यावर्षी 4000चं टार्गेट आहे। मागच्या वर्षी 3500-4000 केल्याच होत्या। यावर्षी पण 4000 राख्या बनवणार आहोत आणि लवकरात लवकर ह्या मुलांनी बनवलेल्या राख्या घ्यायला यावे, त्यांना हातभार लावावा हीच विनंती आहे। भारतीय लोकशाहीला जगात सर्वश्रेष्ठ लोकशाही मानलं जातं। एका सर्वसामान्य कुटुंबातील व्यक्ती संघर्षातून मुख्यमंत्री बनते, ही भारतीय लोकशाहीची महानता असल्याचं प्रतिपादन राज्यपाल CP राधाकृष्णन यांनी ठाण्यात बोलताना केले।
कोकण मराठी साहित्य परिषद, शारदा एज्युकेशन सोसायटी आणि ग्रंथालय प्रकाशन आयोजित प्राध्यापक डॉक्टर प्रदीप ढवळ आणि डॉक्टर अरुंधती भालेराव, राजन बने आणि सान्वी ओक लिखित योद्धा कर्मयोगी एकनाथ संभाजी शिंदे चरित्र ग्रंथाचा प्रकाशन सोहळा राम गणेश गडकरी रंगायतन येथील नाट्यगृहात पार पडला, त्यावेळी ते बोलत होते. ग्रंथदिंडीच्या माध्यमातून योद्धा कर्मयोगी एकनाथ संभाजी शिंदे हा चरित्र ग्रंथ व्यासपीठावर आणण्यात आला आणि या चरित्र ग्रंथाचं प्रकाशन राज्यपाल CP राधाकृष्णन आणि उपस्थित मान्यवरांच्या हस्ते संपन्न झालं. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, उपसभापती डॉक्टर नीलम गोरे, ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई, उद्योगमंत्री उदय सामंत, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, सार्वजनिक बांधकाम मंत्री दादा भुसे, पद्मश्री ज्येष्ठ साहित्यिक मधुमंगेश कर्णिक, पद्मश्री शंकरबाबा पापाळकर, खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे, खासदार नरेश मस्के, आमदार संजय केळकर, प्रताप सरनाईक, निरंजन डावखरे, रवींद्र फाटक, मुख्य सचिव सुजाता सैनिक, जिल्हाधिकारी अशोक शणगारे, साहित्य संमेलन अध्यक्ष रवींद्र शोभणे, शारदा एज्युकेशन सोसायटीचे विलास ठुसे आदी मान्यवर उपस्थित होते. राज्यपाल CP राधाकृष्णन यांनी आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमीत काम करण्याची संधी मिळाली आहे, हे मी आणि माझं भाग्यच समजतो, याचा आपल्याला मनस्वी आनंद असल्याचं सांगितलं. छत्रपती शिवाजी महाराज नसते तर आपली संस्कृती टिकली नसती. त्यांच्या महान कार्यामुळेच महाराष्ट्राचं नाव आज संपूर्ण देशात आदरानं घेतलं जातं. आधीच्या वक्त्यांनी केलेल्या भाषणातून आणि जमलेल्या जनसागराकडे पाहून आपली अशी खात्री झाली आहे की एकनाथ शिंदे हे सर्वसामान्यांचे मुख्यमंत्री आहेत. पुस्तके कधीही फुकट घेऊन वाचू नयेत. पुस्तकांचं मूल्य देऊन पुस्तकं वाचल्यास आपल्या भावना त्या पुस्तकाचं वाचन करताना एकजीव होतात, त्यातील मथितार्थ आपल्याला समजतो, असं आपलं व्यक्तिगत मत असल्याचंही त्यांनी सांगितलं. राज्यपाल महोदयांनी भारतीय लोकशाहीचं महत्त्व पटवून देताना आज केवळ भारत देशालाच नव्हे तर संपूर्ण जगाला आपल्या कामानं मंत्रमुग्ध करणारे आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ओळख साधा चहावाला म्हणून करण्यात आली, तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची रिक्षावाला म्हणून. मात्र एका साध्या चहावाल्यास देशाचं पंतप्रधानपद तर एका रिक्षावाल्यास मुख्यमंत्रीपद हे केवळ भारतीय लोकशाहीच्या महानतेमुळेच शक्य झाल्याचं त्यांनी सांगितलं. जीवनात यशस्वी होण्यासाठी कठोर परिश्रमाला पर्याय नाही असं सांगून कोरोना काळात एकनाथ शिंदे यांनी केलेलं काम हा महाराष्ट्र कधीही विसरत नसल्याचं त्यांनी सांगितलं. तर यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्यावर पुस्तक लिहिण्याइतपत मी असं काही मोठं काम केलं नसलून सर्वांच्या साथीने आपण इथपर्यंत पोहोचलो, त्याबद्दल सर्वांचे आभार मानले. सत्तेचा वापर हा गोरगरिबांच्या कल्याणासाठीच व्हायला हवा, ही स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद साहेबांची शिकवण आहे. आपल्याला काय मिळालं यापेक्षा मी समाजाला काय दिलं हे महत्त्वाचं आहे. म्हणूनच आपण या मार्गावर काम करण्याचा प्रयत्न करतो. मी कालही कार्यकर्ता होतो, आजही कार्यकर्ता आहे आणि उद्याही मी कार्यकर्ताच राहणार आहे. आपण असे मानतो की CM म्हणजे कॉमन मॅन, म्हणजे सर्वसामान्य माणूस, ही बाळासाहेबांची शिकवण. आपण त्याच शिकवणीच्या आधारे काम करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत असल्याचं त्यांनी सांगितलं. राज्यातील अल्पसंख्याक बांधवांचं मागासलेपण दूर करून त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी टार्टी, बार्टी, सारथी, महाज्योती आणि अमृतच्या धर्तीवर अल्पसंख्याक संशोधन आणि प्रशिक्षण संस्था म्हणजेच MRTIची स्थापना करण्याचा राज्य मंत्रिमंडळानं आज घेतलेला निर्णय म्हणजे उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री अजित पवार यांच्या प्रयत्नांचं यश असल्याचं सांगत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश अल्पसंख्याक निरीक्षक नजीब मुल्ला यांनी राज्यातील अनेक मुस्लिम तसंच अल्पसंख्याक बांधवांच्या संस्था संघटनांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं अभिनंदन केलं आहे. राज्यातील मुस्लिम तसंच अल्पसंख्याक बांधवांच्या विकास योजनांना गती देण्यासाठी उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार सातत्यानं प्रयत्नशील आहेत. त्यांच्याच प्रयत्न आणि पाठपुराव्यामुळे महायुती सरकारनं अल्पसंख्याक आयुक्तालय स्थापन करण्याचा निर्णय यापूर्वीच घेतला असून त्याची कार्यवाही सध्या अंतिम टप्प्यात आहे. अल्पसंख्याक समुदायासाठी टार्टी, बार्टी, सारथी, महाज्योती, अमृतच्या धर्तीवर अल्पसंख्याक संशोधन आणि प्रशिक्षण संस्था म्हणजेच MRTI स्थापन करण्याचा निर्णय विचाराधीन होता. आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत त्यास मान्यता देण्यात आली आहे.
राज्यातील महायुती सरकारमध्ये अल्पसंख्याक बांधवांची बाजू भक्कमपणे मांडण्याची तसंच त्यांच्यासाठी विकास योजना तयार करण्याची जबाबदारी उपमुख्यमंत्री अजित पवार सातत्यानं पार पाडत आले आहेत. त्यांनी नुकत्याच सादर केलेल्या अर्थसंकल्पात मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाकडून राबवण्यात येणाऱ्या योजनांकरिता कर्जावरील शासन हमीची मर्यादा 30 कोटी रुपयांवरून 500 कोटी रुपयांपर्यंत वाढवण्यात आली आहे. अल्पसंख्याक समुदायातील विद्यार्थ्यांना 2024-25 पासून विदेशी शिक्षणासाठी शिष्यवृत्ती योजना लागू करण्याची घोषणा ही अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. तत्पूर्वी यावर्षी 11 मार्च रोजीच्या मंत्रिमंडळ बैठकीत छत्रपती संभाजीनगर येथे अल्पसंख्याक आयुक्तालय तसंच जिल्हा स्तरावर अल्पसंख्याक कक्ष स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आता अल्पसंख्याक संशोधन व प्रशिक्षण संस्था MRTI स्थापन करण्याचा निर्णयही त्यांच्याच पुढाकारानं घेण्यात आला आहे. अल्पसंख्याक संशोधन आणि प्रशिक्षण संस्थेसाठी एकूण 11 पदं निर्माण करण्यास मान्यता देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे या संस्थेच्या आस्थापनेवरील पदांचं वेतन, कार्यालयीन खर्च, मागासलेपणाचा अभ्यास करण्यासाठी, प्रशिक्षणासाठी एकूण 6 कोटी 25 लाख रुपयांच्या खर्चासही मंत्रिमंडळानं मान्यता दिल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे. आज सर्व आनंदाचा दिवस आहे का वर्षानुवर्ष अल्पसंख्याक समाजाची जी मागणी होती की आपण अल्पसंख्याक संशोधन व प्रशिक्षण संस्थाची राज्य शासनाने स्थापन करावी. जसं सारथी आहे, अमृत आहे, बार्टी आहे, या धर्तीवर आपण अल्पसंख्याक समाजासाठी पण संशोधन व प्रशिक्षण संस्थाची स्थापन करावी. आज राज्य मंत्रिमंडळाने त्याला मंजुरी दिलेली आहे. मी सर्वप्रथम या राज्याचे लाडके कर्तृत्वान मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांचा, या राज्याचे आपले आदरणीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांचा व या राज्याचे आमचे नेते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व ज्यांनी हे निर्णय घेण्यासाठी पाठपुरावा केला आमचे आदरणीय अजितदादा पवार साहेबांचा आभार व्यक्त करतो. फेब्रुवारी महिन्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा जेव्हा महामेळावा अल्पसंख्याक समाजांचा जेव्हा नवी मुंबईत झाला होता तेव्हा मी अल्पसंख्याक समाजासाठी आम्ही तो ठराव पक्षामार्फत पारित केला होता आणि तो आज ठरावाला कायदेशीररित्या मंत्रिमंडळाच्या निर्णयाने शिक्कामोर्तब झालेला आहे. खरोखरच याच्याने अल्पसंख्याक समाजाला खूप फायदा होईल. संशोधन झाल्यानंतर त्यांचे मागासलेले जे विषय काय आहे ते कागदावर येतील आणि पूर्ण विश्वास आहे मला का ते निर्णय आल्यानंतर तातडीने शासन त्याची अंमलबजावणी करतील. निवडणुकीनंतर अवघ्या 2 महिन्यात ठाणे जिल्ह्यात तब्बल 1.25 लाख मतदार वाढल्याची आकडेवारी समोर आली आहे. लोकसभेला 18 विधानसभा मतदारसंघात 66,76,837 मतदार संख्या होती. आता मात्र मतदारांची संख्या 68,01,244 इतकी पोहोचली आहे. प्रारूप मतदार यादी आज प्रसिद्ध करण्यात आली असून जिल्हा प्रशासन विधानसभा निवडणुकीसाठी जोरात तयारीला लागला आहे. लोकसभा निवडणुकीनंतर सर्वांना आता राज्यातील विधानसभा निवडणुकांचे वेध लागलेत. ठाणे जिल्ह्यात मतदारांची नोंदणी वाढवण्यासाठी जिल्हा निवडणूक विभागाकडून विशेष कार्यक्रम हाती घेण्यात येत आहेत. त्यानुसार 10, 11, 17 आणि 18 ऑगस्ट रोजी मतदार नोंदणीचा विशेष कार्यक्रम घेण्यात आला आहे. ठाण्यात 2 महिन्यात 1.25 लाख मतदार वाढलेत. जिल्हा प्रशासन विधानसभेच्या तयारीला लागलं आहे. प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध हरकती घेण्यासाठी 29 ऑगस्ट ही तारीख निश्चित करण्यात आली असून 30 ऑगस्ट रोजी मतदार यादीची अंतिम यादी प्रसिद्ध करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी आणि जिल्हा निवडणूक अधिकारी अशोक शृंगारे यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली आहे. जिल्ह्यातील 18 विधानसभा मतदारसंघात पुरुष मतदार 36,57,051 असून 31,42,859 महिला मतदार आहेत. 1,334 इतर मतदार असून 1,19,227 नवमतदारांची नोंदणी झाली असल्याची माहिती जिल्हा निवडणूक विभागानं दिली आहे. पूर्वी 1,000 पुरुषांच्या संख्येमागे 857 महिलांची संख्या होती. यामध्ये 2 वाढ होऊन आता ही संख्या 889 इतकी झाली आहे. लोकसभेला मतदान प्रक्रियेदरम्यान झालेली गैरसोय टाळण्यासाठी विधानसभेसाठी 290 मतदान केंद्र वाढवण्यात आली असून एकूण 6,894 केंद्र असणार आहेत. तसंच शहरातील सोसायटीमधील मतदार केंद्र वाढवण्यावर भर दिला जाणार आहे.
दरम्यान मुरबाडमध्ये सर्वात जास्त तर उल्हासनगरमध्ये सर्वात कमी मतदार केंद्र असणार आहेत.